आज या ठिकाणी शिरवली या गावामध्ये जे कृषी महाविद्यालय आचळले आहे तेथील जे रावेचे विद्यार्थी आहेत, ग्रामीण अनुभव याच्यामध्ये जो त्यांचा 3 महिन्याचा प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राममध्ये कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी यावर्षी शिरवली या गावाची निवड झालेली आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने ते या ठिकाणी कृषीविषयी कार्यानुभव घेत आहेत। याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज या ठिकाणी रानभाज्यांचं प्रदर्शन आणि कृषीविषयी जे विविध अवजारे आहेत त्याबाबतचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या प्रदर्शनामध्ये गावकऱ्यांना या कृषीविषयी जी माहिती आहे त्याचा चांगला अनुभव येईल। जे वेगवेगळे उपक्रम आहेत कृषीमधले, इंटिग्रेटेड फार्मिंगचा असेल किंवा वेगवेगळे जे कृषीविषयी अवजार आहेत त्याची माहिती असेल, जे फळ लागवड आहे याच्याविषयी चांगली माहिती या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना दिलेली आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून जो कोकणातील शेतकरी आहे तो कुठेतरी आपल्या कृषीकडे जास्त लक्ष केंद्रित करेल आणि या कृषीकडे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या विद्यार्थ्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांना खूप अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद। कृषी महाविद्यालय आचलोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शिरवली ग्रामपंचायत शिरवली बौद्धवाडी विहारात रानभाज्या प्रशिक्षण आणि कृषी केंद्र विभाग यांच्यामार्फत जी काही तांत्रिकदृष्ट्या नवीन यंत्रणा आणि सेंद्रिय खतं वापरून भाजीपाला विषयक प्रात्यक्षिक या ठिकाणी घेण्यात आले आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित महाड तालुक्याचे तहसीलदार शितोळे साहेब, पंचायत समिती सभापती, त्याचप्रमाणे या गावचे आजी माजी सरपंच, उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर महिला मंडळ, उपस्थित सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आणि आजचा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामधून नक्कीच या ठिकाणी नवीन शेतकरी तयार होतील आणि या कार्यक्रमाचा नक्कीच आमच्या शिरवली गावच्या लोकांना फायदा होईल। आणि हा जो काय या कृषीदूतांनी कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा नक्कीच या ठिकाणी फायदा होऊन एवढ्या शेतकऱ्यांमध्ये कमीत कमी 10 शेतकरी जरी पुढे येऊन शेती केली त्याने दिलेल्या मार्गदर्शनानुसार तर नक्कीच शिरवली गावाचं आणि आमच्या ग्रामपंचायतचं जे काय घेतलेली मेहनत फुलफळाला येईल अशी मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाबद्दल अपेक्षा बाळगतो। आणि आलेल्या सर्व कार्यक्रमाला उपस्थितांचे मी या ठिकाणी शिरवली ग्रामपंचायतच्या वतीने आणि सरपंच या नात्याने सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आचलोली कृषी विद्यापीठाच्या मार्फत शिरवली कुशीनारा बौद्ध विहारामध्ये रानभाज्या प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या प्रशिक्षणार्थामध्ये आम्हाला रानभाज्या कशा पद्धतीने करायच्या आणि कशा पद्धतीने त्यांचा संगोपन करायचा हे आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या कृषीदूत विद्यार्थ्यांनी आम्हाला पद्धतशीरपणे मार्गदर्शन करून दाखवलं आणि त्या आम्ही भविष्यात चांगल्या पद्धतीने करू शकतो अशा सोप्या आणि सुलभ भाषेमध्ये आणि प्रात्यक्षिकमध्ये आम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीने करून दाखवलेले आहेत। आज आम्ही कृषी महाविद्यालय आचोली येथून कृषीदूत म्हणून या गावामध्ये शिरवली गावामध्ये दाखल झालो आहोत। तरी या गावामध्ये आम्ही विविध प्रकारचे प्रात्यक्षिके घेतले आहेत। त्यामध्ये आपण बऱ्यापैकी आंब्यांची, काजूची अशी बरेच औषध कीटकांची याची माहिती दिली आहे। कुठले यंत्र आहेत, कुठले नवीन सुविधा आहेत, जे विद्यापीठानं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जे नवीन जाती व्हरायटी तयार केलेत त्याची बी आपण यांना माहिती दिली आहे। आणि आज या ठिकाणी आपण रानभाज्या प्रदर्शन आणि माहिती केंद्र आज या ठिकाणी आपण लावलेलं आहे। तरी आज या कार्यक्रमासाठी माजी सभापती सीताराम सर हे सुद्धा उपस्थित होते आणि या गावामध्ये आम्ही असेच बरेच प्रात्यक्षिक घेतलं आहे। त्यामध्ये त्याचा उपयोग या गावकऱ्यांनी घेतलेला आहे आणि या गावामध्ये आम्हाला सर्वच लोक सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील व ग्रामस्थ, महिला मंडळ हे सर्व आम्हाला प्रात्यक्षिकेला मदत करतात, सहकार्य करतात। आणि या गावामध्ये जी आम्ही माहिती दिली आहे त्या माहितीचा पुरेपूर उपयोग हे गाव घेईल व या गावाचा विकास होईल
एवढंच मी आज या कार्यक्रमानिमित्त सांगतो. धन्यवाद. शिरवली गावामध्ये कृषी प्रदर्शन आणि रानभाज्या प्रदर्शन या शिरवली बुद्धविहारामध्ये आज कृषीदूत अचलोली कृषी महाविद्यालय अचलोली तालुका महाड जिल्हा रायगड यांच्या वतीने आज जो ठेवण्यात आला आहे आणि ह्या शेतकरी बांधवांना सर्व प्रशिक्षण रानभाज्याचा हे करून म्हणजे आवर्जून प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे. नांगर पेरणी या सर्व गोष्टीवरती त्या कृषी मित्रांनी जे आम्हाला माहिती पुरवण्याचं काम केलेलं आहे त्यांचा मी या शिरवली बौद्धवाडीतर्फे आभार मानतोय. एवढं बोलून माझी 2 शब्द पूर्ण करतो. आज शिरवली कुशीनारा बुद्ध विहारामध्ये डॉक्टर साहेब आंबेडकर सभागृहामध्ये जो कृषी प्रदर्शन हा कार्यक्रम भरलेला आहे, फार सुंदर कार्यक्रम आहे. आपले अचलोली कृषी विद्यापीठ आहे, संलग्न दापोली विद्यापीठाला जे संलग्न विद्यालय आहे त्या विद्यार्थ्यांनी कृषी प्रदर्शन इथं भरलेलं आहे. रानभाज्यांची माहिती, त्यांची गुणवत्ता, शेतकरीविषयक जी प्रसाधनं आहेत, काय साधनं आहेत, कोणत्या साधनातून आपण शेती करू शकतो या साधनांची माहिती दिलेली आहे. खतं कशी वापरू शकतो, कशापासून खत तयार करू शकतो याची माहिती दिलेली आहे. तसेच कोणतं पीक आपण बियाणं कसं ओळखायचं ह्याची माहिती दिली. फार सुंदर असा हा कार्यक्रम आहे. हा मला असं वाटतं सतत राबवणं फार गरजेचं आहे जेणेकरून लोकांना याची माहिती मिळेल. एवढं बोलून माझे 2